कुशल स्पोर्ट श्रीशा 11 सापाटच्या विरोधात पहा मिळतो आपल्याला भोपर संघ. सलामीची जोडी मैदानामध्ये कुमार माळीच्या जोडीला पाहतोय आपण राहुल पाटील. मागच्या सामन्याचा man of the match आणि गोलंदाज मनीष मडबी. मनीष मडबी सामना सुरू होतोय. लेट्स प्ले. 4 षटकांचा सामना आहे. पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. अपील अपील इट्स वाईड बॉल. अपील स्ट्रॉंग होतं एस्टेनच्या पाठीमागे. निल्सन मडवीला पाहिलं स्ट्रॉंग अपील करत असताना मात्र पंच दीपक सर चौधरी आणि सुनील भोईर सर अत्यंत चांगला काम पाहायला मिळालं. एकाग्रता ठेवत असताना वाईड बॉल. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न. पुन्हा एकदा लेग बिफोरचा अपील केलाय. लेग बायचा इशारा येत असताना एक धाव मिळाली. 2 धावा अद्यापर्यंत अभांतर स्वरूपाने. एक चेंडू 2 धावा. पहिला चेंडू वाईट होता त्यानंतर लेग बायच्या स्वरूपामध्ये एकेरी धाव. लीडिंग एज पाठीमागे चेंडू झेल पकडला जाईल. बिग विकेट. ही मॅचची मोठी विकेट पहा मिळतो आपल्याला. राहुल पाटील पहिल्या सामन्यामध्ये हिरो होता. या मॅच मध्ये 0. फिल्डर भवऱ्यासारखे फिरल्यात मात्र जेल पण गेलाय आणि 4 धावा मिळाल्यात. चौकार लागोपाठचा दुसरा 4.
4 गुड शॉट. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळात डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. एकच धाव मिळेल. दुसरे धावेचा प्रयत्न होता, नकार दिला जातोय आणि एकच धाव संख्येवरती समाधान मानावं लागलं. 3 चौकारानंतर एक कार आहे, धाव आली आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्याच ओव्हरमध्ये एक मोठा धक्का लागला. धाबा झाल्या तर 1-15. एक बाद 15 धाबात छोटीशी टीम मीटिंग केली जातोय की आता कोणत्या गोलंदाजाचा वापर करायचा आहे. चला बॉल आलाय, मॅच बॉल आलाय. चला फिल्डिंग लावा आपण लगेच आता सपाट संघ. पहिल्या षटकामध्ये 1-15 अशी चांगली सुरुवात. जरी विकेट गेला असला तरी सुद्धा धाबा येत असताना पाहिलं. मोहित देसलेला त्याच्या बॅटमधून धाबा आल्या. गोलंदाज सागर पाटील आलाय दुसरं षटक घेऊन सपाट संघाच्या वतीने. ओव्हर नंबर 2 पॉवर प्ले संपला. एकच पॉवर प्ले होता त्यामुळे आता मोठे पडके मारण्याची संधी होती. त्या संधीचं सोनं करत असताना 15 धाबांची लयलूट केली आहे टीम बोपरने. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवायचा होता. फिल्डर उपस्थित आहेत. एकच धाव मिळेल. काय फिल्डर करतात काय. एकच धाव होती तिथे, आणखीन 3 मिळाले म्हणजे एकूण धाबा 4. स्किड झाले, पडले का. चौकाराने मात्र धावसंख्या पुढे सरकली आहे. 19 या धावा पाहतोय आपण. 2 सामने दिवा संघाने सुद्धा जिंकल्यात. सेमीफायनल मध्ये तो संघ दाखल झालाय. याच्यातून कोणता संघ त्याच्या समोर येईल. फुल टॉस, कॅच इटचा कॉल. फिल्डर पाठीमागे राहिले. आता एकच धाव. मागच्या सामने 0 या धावसंख्येवरती कुमार माई बाद झाले. आता मात्र पाहतोय स्ट्राईक वरती असताना चांगला सामना आहे. 2 संघामध्ये पाहतोय आपण 4-4 ओव्हरचा सामना आहे. स्लॉक स्वीप करायचं होतं. या ठिकाणी चेंडू चालला आता डीप फाईन लेगला. फिल्डर आल्यात. एकच धाव दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धाबा कंप्लीट केल्या गेल्यात. लेग बायच या 2 धावा मिळाल्या. धाबा कसं आहे हो, धाबा येणं महत्वाचे असतात आणि अशा परिस्थितीमध्ये मात्र धाबा येत असताना
गाडी गाडी कोणाची आहे तिकडे पहा गाडीची आरशी चला इकडे स्टेजच्या बाजूला डाव्या बाजूला गाडी आहे लिडिंग एज होतं चेंडू पाठीमागे चाललाय तोपर्यंत एकच धाव दोन फिल्डर होते मात्र अगदी मधोमध त्यांचे चेंडू पडला धावसंख्या 23 चला दुसऱ्या षटक प्रगती पथावर आहे हलकसा अपील पाहतोय आपण यस गॉन पंचांचा बोट आकाशाकडे फलंदाज बाद धक्का दुसरा भोपरला प्रतीक माळी चौथ्या क्रमांकाचा खेळाडू आलाय लेग बिफोर अगदी समोर पकडलं गेलंय आणि फलंदाज बाद झाला आता या ओव्हर मध्ये पाहतोय आपण नवीन बॅटर आले प्रतीक माळला पाहतोय यस लास्ट बॉल लास्ट टू गो ओ इथे सुद्धा पाहतोय आपण चांगला प्रयत्न कीपर बीट चेंडू चाललाय पाठीमागे एक धाव मिळाली स्ट्राईकला रोटेट केलं गेलंय 2 ओव्हरचा केस संपलाय ओके आणि 2 षटकामध्ये धाबा आल्या त्या बोपर टीमच्या 24 धावा आल्यात बोपर संघ चला आपण आता 2 ओव्हरचा केस संपलाय खेळाडू पाणी घेऊन जातील 12 खेळाडू पाणी घेऊन जा मैदानामध्ये पाहतोय आपण 2 षटकांचा केस समाप्त झालाय दोन ओव्हर 24 झाल्यात विकी मडवी आलाय बॉलिंग मार्क वरती ओव्हर नंबर 3 प्रतीक ला पाहतोय स्ट्राईक वरती नॉन स्ट्रायकरला अद्याप कुमार माळे सलामीचा बॅटर 2 खेळाडू बाद झाले लो फुल टॉस स्लोअर चेंडू फेकलाय चेंडू गेला डॉट 24 चा बा स्कोर बोर्ड वरती पुढे आल्यात पटका चांगला डान्सिंग डाऊन द विकेट स्क्रीन समोर
लॉंग ऑन आणि लॉंग ऑफचा फिल्डर येण्याच्या अगोदर चेंडू सीमा पलीकडे चौकार. चांगला कॅचीचा कॉल. फिल्डर होते पाहत राहिले. चेंडू लॉंगॉनच्या वरून षटकार. प्रतीक माळीच्या बॅटमधून दोन मोठे फटके आलेत. धावसंख्येला वेग देण्याचा त्याचा प्रयत्न राहिला आणि तसंच काहीसं चित्र पाहायला मिळत असताना पुन्हा एकदा आता थोडासा बाउन्स दिला बॉलला. डॉट बॉल येत असताना थोडंसं कमबॅक करावं लागेल टीम सापाड संघाला. धाबांचा वेग अगदी वाढवण्याचा प्रयत्न बोपर संघ चांगली बॅटिंग करतो सध्याच्या स्थितीला. पुन्हा एकदा उडवलाय बॉलला. कॅचचा कॉल आहे. कॅच सोडला गेलाय. एक धाव कंप्लीट झाली. सेकंडचा कॉल. रनआउट एकाला व्हावं लागेल आणि आता फलंदाज बाद होईल तो कुमार माळी. नवीन बॅटर आता RM पाटील आलाय न स्ट्रायकिंगला. ओव्हर नंबर 3 चा खेळ सुरू आहे. हो पुन्हा त्या ठिकाणी एज होती. निल्सन त्या ठिकाणी बीट झाले. 2 वेळा प्रयत्न केले होते. अखेरकार खेळ ड्रॉप झाला शेवटच्या बॉलवरती. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धाबा झाल्यात त्या 3 ओव्हर मध्ये 36 धाबा. छत्तीस धावा अंतिम षटक मार्गस्थ. आता कोणत्या गोलंदाजाचा वापर करायचा हेच विचार विमर्श करत असताना सापाड संघ पहा मिळतो आपल्याला. आणि आता रोहित पाटील वरती जबाबदारी दिली आहे. 36 धावा 18 चेंडू मध्ये 36 आल्या. बाराची सरासरी आस्किंग रन रेट प्रति ओव्हर मध्ये आपल्याला सध्याच्या स्थितीला पहा मिळतोय बनवलेला. रोहित पाटील शेवटचा अंतिम षटक बोपर टीमच्या बाजूने. स्ट्राईकला बॅटर पाहतोय आपण प्रतीक माळीला पाहतोय. एक चौकार एक षटकाराच्या मदतीने खेळत असताना हो पुन्हा एकदा एज होती. स्लिपला डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न. रनआउटचा धोका आणि रनआउटची विकेट. फलंदाज बाद. चला बावेशाला नवीन बॅटर रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट आली आहे. 36 धाबा आहेत स्कोरबोर्ड वरती.
नको. पुन्हा एकदा हे ज्योती चेंडू पाठीमागे चाललाय. पुन्हा डायरेक्ट हिट मिळाला असं तर काम तमाम झालं असं. एज लागून चेंडू पाठीमागे जात असताना एकेरी धाव. चला डावकुरे आताच बॅटर आहेत आता समोर. लेफ्टी बॅटर. फटका चांगला आहे. फिल्डर उपस्थित आहेत. ओ काय झालंय. दुसऱ्यांदा असं चित्र पाहायला मिळालं. चेंडूचा बॅट करत असताना चेंडूने वळण घेतलंय. चौकार. 4 धावा मिळाल्या. धावसंख्या 41. 3 चेंडूंचा खेळ बाकी आता. पुन्हा एकदा चला चेंडू पाठीमागे एकच सामेल. चौकार आला नसता तर चांगलं षटक आतापर्यंत पाहायला मिळालं असं. मग तो चौकार आला तो सुद्धा चुकीच्या स्वरूपामध्ये. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला ड्रायव्हर्ट झाला, वळला आणि त्यामुळेच ते 4 धावा मिळाल्या. टू गो. रोहित षटक शेवटचं फेकत असताना हो डॉट बॉल. फलंदाज एकाला बाद व्हावं लागेल. यस, कारण विकेट वरती लक्ष ठेवा. कारण आपला नियम आहे की प्रथम विकेट पाहिल्या जातात, त्यामुळे विकेटला फार महत्व आहे. टॉसला नंतर प्राधान्य दिले गेलंय. नवीन बॅटर मैदानामध्ये 5 विकेट गेल्यात. शेवटचा बॉल आहे करण घेण्यासाठी गेलाय नाश्ता गेला. डावकरी आताचा बॅटर समोर आहे. शेवटच्या बॉलवरती काय येईल. फटका येते सुद्धा चांगला. ऑफ ड्राय. फटका चांगला आहे. पुन्हा एकदा गलती. काय केलंय. 3 चौकार. खराब फिल्डिंग. टीम सापाट संघ करत असताना 3 चौकार अशीच गेल्यात. आता त्याच धावा तुम्हाला महागात पडतील नंतर. आणि एकूण धावा झाल्यात त्या 46 झाल्या. 47 ची गरज आहे मॅच मध्ये. जर 3 चौकार गेले नसे, एक धावा आली असती तरी 9 धावा कमी झाल्या असत्या. हे लक्षात ठेवा. छोट्या छोट्या चुका तुम्हाला नंतर महागात पडतात. 46 झाल्या. 47 टार्गेट. हॅलो.
चला बॅटिंग टीम ओपनिंग बॅर पाठवा. सलामीची जोडी ग्राउंड मध्ये दाखल होतं. निल्सन मडवी आणि त्यांच्या समवेत आपल्याला पाहायला मिळतात. ओपनिंगला रोहित पाटील आणि निल्सन मडवी ओपनिंगला आलेत. आणि टार्गेट जर आपण विचार केला तर 47 टार्गेट सेट करण्यात आला इव्हिनिंग सेशन. आणि इव्हिनिंग सेशन मध्ये दरम्यान हा दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना टीम भोपर आपल्याला फाईट करताना पाहायला मिळत अगेन्स्ट टीम सापाड. आणि या मॅच मध्ये जो जिंकेल तो आपल्याला फाईट करताना दिसेल सेमीफायनल 1 मध्ये अगेन्स्ट टीम दिवा. टार्गेट जर आपण पाहिलं तर 47चा चेज आणि इतकंही सोपं राहणार नाहीये. या मॅच मध्ये आता संयमी क्रिकेट खेळावं लागेल असं आपण म्हणणारच नाही आहोत. या क्षणाला रिक्वायर्ड ऑलमोस्ट 12 रन पर ओव्हर आणि त्या अनुषंगाने प्रत्येकी ओव्हरमध्ये कुठेतरी 2 चांगले फटके हवेत. बाबा ग्रुप सापाड आणि बाबा ग्रुपचे अध्यक्ष राज पाटील यांनी सांगितलं की आज सापाड टीम फायनलला जरी पोहोचली तरी सुद्धा त्यांच्याकडनं एक बोकड देण्यात येईल. पगलाच बॉल लाऊट आउट बट अंपायरची सहमती मिळाली नाही. म्हणजे एक गोष्ट तर क्लिअर आहे की आज जर सापाड टीम क्वालिफाय झाली तर संध्याकाळची व्यवस्था बाबा ग्रुप सापाडने ऑलरेडी करून ठेवलेली आहे. पिंटू शेट पाटील साहेबांची देखील उपस्थिती आज आहे. आणि सापाड संघ जिथेही खेळतो नेहमीच दादांची उपस्थिती असते. आणि ग्रामीण क्रिकेटमध्ये एक भव्य दिव्य क्रिकेटचा सोहळा आपण दादांच्या वतीने नुकताच पाहिला. सापाड चषक फुल लेंथ हेलिकॉप्टर उडवायचा होता बट बॉल मिड ऑफला चालला. सिंगल दरम्यान कंप्लीट केली जाईल आणि सिंगलच्या साखीने स्कोर कार्ड पुढे जातो. स्कोर कार्ड आता 2 वरती जाऊन पोहोचला. टार्गेट जर आपण बघला जो उल्लेख मी केला की ऑलमोस्ट 12 रन पर ओव्हर करायचा तरी स्टार्ट जर आपण बघले 2 चेंडू पागले तर सटिक लाईन आणि लेंथ वरती पॅन वरती टाकलाय. कनेक्शन चांगला बॉल दरम्यान एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा बाहेर 4. वरती बॉल होता आणि हे निमंत्रण होतं मोठा फटका खेळण्यासाठी आणि ते निमंत्रण स्वीकारलं निल्सन मडवीनं. पगला चौकाराला परत एकदा त्याच दिशेने खेळायचं होतं. बॅटचा टॉईनला लागला. आता स्क्वेअर लेगचे फिल्डर तिथे पोहोचले. जरूर बॉल फील्ड होतो आणि तोपर्यंत कंप्लीट केली झाली एक सिंगल आणि स्कोर कार्ड दरम्यान या सिंगलचा साखीयाने पुढे जातो. 7 ऑन द बोर्ड. 7 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. या क्षणाला दोन्ही एंड्सने चांगली बॅटिंग हवी आहे टीम सापाडला. तेव्हा जाऊन इक्वेशन चेंज होऊ शकतं. फुल लेंथ लॉफ्टेड फटका जरूर खेळले बट बॉल अलॉंग द ग्राउंड लॉंग ऑनला गेला आणि मिळेल फक्त सिंगल. या फर्स्ट ओव्हरमध्ये एक चौकार जर आपण सोडून दिला तर त्या व्यतिरिक्त बॉलिंग फार चांगली केली मी म्हणेन बॉलर राहुलने. कारण एक चौकार आणि त्यात नंतरचे जे 4 चेंडू आहेत 4 सिंगल आहेत. शेवटचा बॉल महत्वाचा असेल या ओव्हर मधला. शेवटचा बॉल अपील यस स्विंग अप लेग बिफोर विकेट. महत्वाची विकेट निल्सन मडवीला आता डगआउटची दिशा दाखवली राहुलने.
विकेट मिळाले. झटका पगला लागला. निल्सन बाद झालं. न्यू मॅन इन ॲट नंबर 3 विकी मडवी. पहिला षटक आणि सक्सेसफुल ओव्हर टीम भोपरसाठी, कारण फर्स्ट ओव्हरमध्ये राहुलने कन्सीड केलं फक्त 8 आणि एक इम्पॉर्टंट विकेटही काढली. आता दबाव पूर्णपणे टीम सपाटवरती, कारण 18 मध्ये आता करायचा 39. आता आस्किंग रन रेट प्रॉपर 13 वरती. आणि या क्षणाला महत्वाची ही गोष्ट राहणार आहे की हे जर दुसरं षटक शांत गेलं तर त्यात नंतर कार्य अवघड होणार आहे टीम सपाटसाठी. या दुसऱ्या षटकामध्ये प्रत्येकाला चढवणं, मोठे फटके खेळणं हे महत्वाचं राहणार आहे. आणि दुसऱ्या षटकाची जबाबदारी आता मोहितचा खांद्यांवरती दिली आहे. 18 मध्ये 39. कारण महत्वाची मॅच आहे. जो जिंकेल तो सेमीफायनल 1 खेळणार आणि जो हरेल तो या स्पर्धेला टाटा बाय बाय करणार. आणि या क्षणाला टाटा बाय बाय कोणाला करायचं नाही. या स्पर्धेमध्ये दोन्ही टीम्सला पुढे जायचं, पण त्यासाठी येत्या 18 चेंडूवरती आपलं सर्वोत्तम खेळ दाखवणं हे महत्वाचं राहणार. 18-39 समीकरण. पहिलाच बॉल ऑन साइडला उडवलाय, रडार मध्ये रेंज मध्ये लॉन्च केला आणि थेट पाठवला डीप मिड विकेटचा वर्ण. षटकार. चांगली सुरुवात या ओव्हर मध्ये करत असताना बॅटर रोहित सपाट मना षटकार आला. फुल टॉस, बट यावेळेस संपर्क तितकंसं चांगलं नाहीये. आता बॉल दरम्यान लॉंग ऑनला चाललाय, हलकी मिसफील्ड, 2 कंप्लीट केल्या जातील. रनिंग बिटवीन द विकेट विकी मडवीची लाजवाब आहे. अगदी इझिली 2 कंप्लीट केला. आणि या ओव्हर मध्ये आता 8 धावा आलेल्या आहेत. मागील ओव्हर जे शांत गेलो होतं त्याचे रिकव्हरी अगदी पहिल्या 2 चेंडूंवरतीच झाली असंही मी म्हणेन. स्कोर कार्ड आता 16 वरती. सापाडचं क्रिकेट फार मोठं, कारण एकंदरीत जर आपण विचार केला सापाड गाव फक्त टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नव्हे तर कुस्ती क्षेत्रामध्ये देखील फार पुढे आहे. आणि एकूण एक मातीचे खेळ या गावाने नेहमीच जपलेत. आणि टेनिस बॉल ग्रामीण क्रिकेट त्यामध्ये देखील ते फार पुढे आहेत. इनर एज बॉल आता मागे चालला. फाईन लेगला फिल्डर येतोय, बॉल फुल करतोय आणि तोपर्यंत मिळेल फक्त सिंगल. पण ज्या प्रकारे खेळ सुरू आहे, भोपर टीम देखील इझिली या मॅच मध्ये गिव्हअप करणार नाहीये, कारण त्यांनी एक चांगला आकडा सेट केला. 47 अशा महत्वपूर्ण लढतीमध्ये 4 ओव्हरच्या मॅच मध्ये एक चांगला टोटल आहे. आणि फर्स्ट ओव्हर मध्ये राहुलने त्या प्रकारे सुरुवातही मिळवून दिली. फर्स्ट ओव्हर मध्ये फक्त 8च होता आणि त्यात कंपॅरिझन मध्ये या ओव्हर मध्ये थोडा एक्सपेन्सिव्ह लागला मोहित. पण अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. त्या 3 चेंडूंवरती जर एखादी विकेट काढण्यात आली मोहित कडून तर पुन्हा एकदा भोपर टीम या मॅच मध्ये आपली पकड मजबूत करू शकते. पण या मॅच मध्ये या क्षणाला आता मी म्हणेन की विकीचं खेळणं हे महत्वाचं राहणार आहे टीम सापाडसाठी, कारण एक एंड सांभाळून एखाद्या बॅटरला इथे खेळावंच लागेल. नेक्स्ट बॉल. फुल लेंथ ऑन ड्राईव्हचा फटका. आता फिल्डर येतात मिड ऑनला, बॉल फील्ड होतो, आता सिंगल मिळेल. असा पहिला दिवस होता या स्पर्धेचा. जीवदानी आई क्रिकेट संघ साबेगाव आयोजित साबेगाव चषक 2026 2 दिवसीय ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा. आणि त्यातल्या त्यात सुपर टेनिस क्रिकेट या ऑफिशियल टीमचे मी आवर्जून कौतुक करेन, उल्लेखही करेन. जबरदस्त लाईव्ह प्रेक्षेपण त्यांच्या माध्यमातून दाखवण्यात आलं, कारण ही स्पर्धा सुपर टेनिस क्रिकेट या वाहिनीच्याच माध्यमातून युट्यूब वरती ऑल ओव्हर वर्ल्ड टेलिकास्ट करण्यात आली. आणि फटका लाजवाब पिक केला आणि डिलिव्हर केला बॉल डीप स्क्वेअर लेगचा वरनं. षटकार 6. एक माहिती माझ्यापर्यंत आली की सुपर टेनिस क्रिकेट या वाहिनी आता पर्यंत 3 कंट्रीज मध्ये लाईव्ह स्ट्रीमिंग केलेली आहे, कारण त्यांचे मुख्य ऑपरेटर स्वतः दुबई रिटर्न आहेत. त्यामुळे तर विषयच नाहीये. नुकतंच मला त्यांनी सांगितलं की 17 प्रो मी अगदी कमी दरामध्ये दुबईवरनं घेऊन आलो. त्यांचं नेटवर्क तितकी मोठं. हा देखील फुल टॉस हॅमर जरूर केला कनेक्शन. आणि इथे पहा कॅच होऊ शकली असती, बट लॉंग ऑफला फिल्डर काय करत होते
हा प्रश्न आता निर्माण होतोय. कारण बघा 2 मोठी फटके जरूर आले पण त्यानंतर विकेट मिळू शकली असती पण विकेट मिळाली नाहीये. खेळ समाप्त झाला आता 2 षटकांचा आणि 2 षटकांचा अखेरचा स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 25 ऑन द बोर्ड आणि आता 12 मध्ये करायचं आणखी जिंकण्याकरिता 22 आणखी करायचं. आणि महत्वाची ही गोष्ट राहिली की आता ही कॅच सोडली का मॅच सोडली. कारण तुम्ही जीवनदान दिलं रोहितला. बॅटरचा बॅटमधनं आतापर्यंत 2 षटकार आलेत आणि सापा टीमसाठी सध्याच्या घडीला रोहित आहे तो मामला फिट. कारण 2 जबरदस्त फटके त्याच्या बॅटमधनं या आधी आलेत आणि या क्षणाला त्याची बॅट चालणं महत्वाचं आहे सापा टीमसाठी आणि ते कार्यही तो करतोय. वेल सेट बॅटिंग करतोय. 2 षटकारही त्याच्या बॅटमधनं आलेत आणि तो ज्या प्रकारे खेळतोय तो जर खेळला तर कदाचित हा सामना कदाचित लवकरही समाप्त करू शकतो. 12 मध्ये 22 थर्ड ओव्हर. बॉलर तयार होतात प्रतीकाला आणि या क्षणाला विकेट हव्यात टीम आणि गावदेवी क्रिकेट संघ भोपरला. कारण विकेट येतील तर मॅच मध्ये कमबॅक अन्यथा कार्य अवघड. टॉप एज बॉल हवेमध्ये आगे पण डीप मध्ये स्क्वेअर लेगला फील्डर आगे. आता ते जोपर्यंत बॅकवर्ड स्क्वेअर लेग पर्यंत येतात बॉल फील्ड करतात तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील या रन्स 2. आता 11-20 समीकरण या मॅच मध्ये राखलं. जे मी सांगितलं की या इव्हिनिंग सेशन मध्ये क्लोज एन्काउंटर पाहायला मिळेल असंच वाटतं. कारण ज्या प्रकारे फाईट सुरू आहे स्टील अजूनही दोन्ही टीमसाठी मी म्हणेन समान संधी. 11-20 समीकरण आहे जे डिफेंडही होऊ शकतं आणि चेजही होऊ शकतं. पॉसिबिलिटीज अजूनही 50-50 आहेत. पण या क्षणाला मी म्हणेन की येथे 5 चेंडू इथनं क्लिअर करतील की अंतिम ओव्हर पर्यंत जाता जाता सापाड टीम या रेसमध्ये पुढे जाईल की भोपर टीम पुढे जाईल. कारण जो जिंकणार तो सेमीफायनल 1 खेळणार अगेन्स्ट टीम दिवा. 11-20 समीकरण या मॅच मध्ये राखलेत. बट कौतुक करम मी रोहितचं की निल्सन लवकर बाद झाला बट त्यानंतर या बॅटरने एक एंड सांभाळला आणि जबरदस्त बॅटिंग तो करतोय. इंडिव्हिज्युअली 20 धावांवरती तो खेळतोय आणि सिंगल हँडेडली आपल्या टीमला या मॅच मध्ये तो विजयाच्या दिशेने घेऊन चालला. अजूनही समीकरण जर आपण पाहिलं तर 11-20 समीकरण राखलं. स्टील अजूनही ना मी म्हणेन 50-50 कारण 11-20 आहेत. फुल नंतर हॅमर्ड केलं बॉल दरम्यान लॉंग ऑफला चालला. बॉल फील्ड केला जातो सिंगल मिळेल. आता 10 मध्ये 19 समीकरण या मॅच मध्ये राखलंय. भोपर संघ अजूनही फाईट करतोय कारण त्यांनाही ठाऊक आहे की आता आपण ही मॅच जशी संपेल कोळेगावला तर आपण फायनल खेळणारच आहोत. पण याही स्पर्धेमध्ये जर सेमीफायनल 1 खेळायची आहे तर या क्षणाला इथं 10 चेंडूंमध्ये जबरदस्त बॉलिंग करावी लागेल आणि फिल्डिंग मध्ये एक्स्ट्रा एफर्ट्स द्यावे लागतील. टीम भोपर बघा यात नंतर एक मॅच आणखीन आहे. सो प्लीज थोडं फास्ट खेळा. दिवा टीम हजर ते सध्याच्या घडीला चिल करतात. तेही पाहतात की त्यांचा अगेन्स्ट कोण खेळेल पुढील मॅच मध्ये. 10 मध्ये करायचं 19. नेक्स्ट बॉल उडवला फटका विकीने. बॉल हवेमध्ये आगे फिल्डर आखेत लॉंगॉनला आणि फक्त पाहतच राहतील. विकी मडवीने देखील मारला हा 6 षटकार. विकी मडवीचा बॅटमधनं आणि समीकरण आता आणखी सोपं होतं टीम सापाडसाठी. इक्वेशनचा विचार आपण करूया. स्कोर कार्ड 34 आणि 13 हव्यात येत्या 9 चेंडूंमध्ये. सध्याच्या घडीला पिंटाशेठ पाटील साहेब भरपूर खुश आहेत. आता बाबा ग्रुपने तर बोकड अनाऊन्स केला बट साहेबांकडे देखील काहीतरी अनाऊन्समेंट होईल. पण ते वाट पाहतात की आजचा दिवस ते क्वालिफाय तर अगोदर होऊ दे नंतर आपण बघू. कारण नेहमीच सापाड टीमचा मागे खंबीर उभं राहणारं व्यक्तिमत्व म्हणजे पिंटाशेठ पाटील साहेब आणि ग्रामीण क्रिकेटमध्ये त्यांनी एक विक्रम नुकताच रचला जो उल्लेखही मी वारंवार करतोय. कारण साहेबांचं प्रेम क्रिकेटवरती फार मोठं. बॅक ऑफ लेंथ आणि इथे मिस्टेक घडली. विकेट किपरने अटेम्प्ट जरूर केला बट बेटर एफर्ट्स हवे होते. बॅटची कडा लागली आणि विकेट किपर कडनं मिस्टेक आणि त्या जोरावरती मिळतील या 4. आणखीन आणि आता समीकरण आणखीन सोबत चेंडू लागले येते 8 आणि 8 मध्ये करायचे आता 9.
म्हणजे बॉल आणि रन्स मध्ये फक्त आता एकचा डिफरन्स लागला. लाजवाब बॅटिंग आणि ही महत्वपूर्ण पार्टनरशिप राखली. निल्सन लवकर बाद झाला, बट त्यात नंतर या पार्टनरशिपच्या जोरावरती अगदी विजयाच्या दिशेने वाटचाल करता आहे टीम सापाड. हुकचा फटका, असा फटका बॉलला थेट पाठवला डीप बॅकवर्ड्स कर लेगचा वर्ण लॉंग बिग वे सिक्सर. फक्त 3 हलक्या हाताने खेळलं, सिंगल घेतली साईल आणि आता करायचं फक्त 2 आणि खेळ बाकी आहे येत्या 6 चेंडूंचा. 6 मध्ये 2. आणि फक्त 2 करायच्यात. दिशा खराब आहे आणि अशा प्रकारे हा सामना दरम्यान समाप्त. बॅटचा संपर्क आहे का? येस, बॅटचा संपर्क आहे. तेच मी विचार करत होतो की कुठेतरी अंपायरचा सिग्नल देखील आला नाही. इकडनं असं वाटलं खरं की लाईन खराब आहे की काय, बट बॅटचा संपर्क होता. मिळेल सिंगल आणि आता एका धावेची आवश्यकता. अपील दरम्यान झाली, सिंगल घेण्यासाठी वेळ होते आणि सिंगल घेतली आणि हा सामना दरम्यान समाप्त अगदी सहजरित्या. 47चा चेस कंप्लीट केला टीम सापाडने. वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन्स अँड हार्ड लक, टफ लक टीम भोपरजला. फर्स्ट ऑफ ऑल दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या, सापाड आणि टीम भोपरचा कॅप्टन आपण, टीम दिवाचे कॅप्टन आपण या. दिवा आणि सापाड यात नंतर ही बॅटर आपल्याला पाहायला मिळणार आहे सेमीफायनल 1. चला सापाड टीमचे कॅप्टन आणि टीम दिवाचे कॅप्टन. चला आपण टॉस साठी आधी या.